शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांना सरसकट सरकारकडून मदत देखील जाहीर झालेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे। ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। मुख्यमंत्र्यांचे आदेश, सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात 30 जून पर्यंत जमा होणार नुकसान भरपाईचे पैसे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती व शेती नुकसान भरपाईसाठीचे मदतीचे वाटप दिनांक 30 जून पर्यंत पूर्ण करावे असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। शेतकऱ्यांनो, पीक विमा काढून पिकांना संरक्षण द्या। 15 जुलैपर्यंत काढता येणार पीक विमा। जर पाहायला गेलं तर बदलते हवामान, नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात होणारे पीक नुकसान याकरिता पंतप्रधान पीक विमा योजनेत खरीप हंगाम मोहीम 2024 अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रति अर्ज मात्र 1 रुपयामध्ये आपल्या पिकाचा विमा काढून नैसर्गिक आपत्तीपासून होणारे नुकसान टाळावे असे कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना कळवण्यात आलेले आहे। 87,831 शेतकऱ्यांच्या खात्यात 98 कोटी रक्कम जमा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले होते। या नुकसानीच्या भरपाई पोटी जालना जिल्ह्यातील 87,831 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 98 कोटी 50 लाख रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे। हिंगोलीत सोयाबीनला 4,100 ते 4,560 रुपये दर, कमाल दरात 100 ते 150 रुपयांनी सुधारणा। जर पाहायला गेलं तर हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची 851 क्विंटल आवक झाली होती, तर सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 4,100 ते कमाल 4,560 रुपये तर सरासरी 4,330 रुपये दर मिळाला। गेल्या 2 दिवसांमध्ये सोयाबीनच्या कमाल दरामध्ये 100 ते 150 रुपयांनी सुधारणा झाली असल्याचे पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी सिरोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी केलेली आहे। शेतकऱ्यांवर अस्मानी सुलतानी संकटाची मालिका सुरू असून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्याकरिता सरसकट थकीत पीक कर्जमाफी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे। 66,000 शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे 42 कोटी प्रशासनाकडे पडून। जर पाहायला गेलं तर शासनाचे अनुदान मिळवायचे असेल तर प्रत्येक खात्याची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। मागील वर्षी अतिवृष्टीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने निधीही दिलेला आहे, पण 66,339 शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने त्यांच्या नावे आलेले 42 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाच्या खात्यावर पडून आहे। त्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। शेतकऱ्यांनो, अर्ज केला का? 2.5 लाख रुपयांपर्यंत मिळणार अनुदान। अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य। एकंदरीत जर पाहायला गेलं तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेद्वारे शेतकऱ्यांना 2.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यास सुरुवात झालेली आहे। यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करणे अनिवार्य आहे। अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हे मोठे अर्थसहाय्य ठरत आहे। बहुतांशी भागाला पावसाचा येलो अलर्ट। कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मान्सूनने आज देशाच्या आणखी काही भागामध्ये प्रगती केली। आता मान्सूनने देशाचा बहुतांश भाग व्यापलेला आहे, तर राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची हजेरी सुरूच आहे। पुढील 4 दिवस राज्याच्या विविध भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान खात्याने दिला आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। जुलै महिन्यात नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे, त्यामुळे या अधिवेशनामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पुढील हप्ता जाहीर होऊ शकतो आणि साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 4थ्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।